नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले कुक विथ स्नेहल भाग्यश्री या यूट्यूब चॅनलमध्ये। मैत्रिणींनो, आता गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे। प्रत्येकाचीच लगबग चालू झाली असेल काही ना काहीतरी बनवायचे। तर आज आपण असंच गणपती बाप्पांच्या आवडीचे अगदी झटपट होणारे हे ओरिओ बिस्किट पासून मोदक बनवणार आहोत। या ठिकाणी ओरिओ बिस्किट आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। त्यानंतर त्या बिस्किट मधील क्रीम आपण एका बाजूला काढून घेऊयात। पाहू शकतात या पद्धतीने आपण सर्व बिस्किटची क्रीम काढून घेऊयात। याचं काय करायचं हे मी तुम्हाला नंतर सांगते। आता या सर्वाची क्रीम काढून झाल्यानंतर आपण ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्या बिस्किटची छान बारीक पावडर करून घेऊयात। पहा, या पद्धतीने आपण उरलेल्या बिस्किटची देखील पावडर करून घेऊयात, पण ती एका चाळणीमध्ये घालून छान चाळून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला त्याचे पीठ मळताना गुठळ्या राहणार नाहीत। मिक्सरला बारीक केलेले हे बिस्किटची पावडर चाळणीने छान चाळून झालेली आहे। आता आपण यामध्ये अगदी थोडे थोडे असे दूध घालून मिक्स करून त्याचा घट्ट असा गोळा बनवून घेऊयात। मैत्रिणींनो, या ठिकाणी मी थंड दुधाचा वापर केलेला आहे। गरम दूध वापरले तर हे पीठ मळताना अगदी पातळ होऊन जाईल, त्यामुळे आपले मोदक बिघडतील। त्यासाठी थंड दूध वापरल्यामुळे पिठाचा गोळा देखील हाताने मळल्यामुळे छान घट्ट होतो आणि मोदकही छान होतात। अगदी मुलांना देखील आवडतात ना, ओरिओ बिस्किट जसे आवडतात तसं काहीतरी वेगळं म्हणून हे मोदक आपण बनवत आहोत। पहा, अगदी घट्ट असा आपला हा गोळा तयार झाला आहे। आता तो बाजूला ठेवूयात। आता सारणाची तयार करूयात। मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण जी क्रीम काढली होती ती क्रीम आता एका बाउल मध्ये घेऊन त्यामध्ये अगदी बारीक असं खोबऱ्याचा खीस घालून घेऊयात। या ठिकाणी मी डेसिकेटेड कोकोनटचा वापर केला आहे। तुम्ही साधं वाळलेलं खोबरं देखील वापरू शकतात। आता हे दोन्ही छान एकजीव करून घेऊयात। पहा, बघता बघता आपले सारण देखील छान तयार झाले आहे। अगदी झटपट होतात हे मोदक। गॅसही चालू करायची गरज नाही। अगदी सहज आणि सोपे आहेत। आता आपण मोदक करण्यासाठी मोदकच्या साच्याला सगळीकडून तूप लावून घेऊयात। आता आपण जे पीठ मळलं होतं ते मोदकच्या साच्यामध्ये घालून बोटाने सर्व बाजूने पसरून मध्यभागी खोलगट भाग करून घेऊयात। त्यामुळे त्यामध्ये आपल्याला सारण भरता येईल। आता या पद्धतीने आपण त्या मोदकच्या साच्यामध्ये सारण घालून त्यावरती पुन्हा एकदा बिस्किटच्या पिठाने ते पॅक करून घ्यायचे आहे, जेणेकरून मोदक छान तयार होईल। पहा, या ठिकाणी किती छान मोदक तयार झाला आहे। बाप्पाही खुश आणि मुलंही खुश। रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत आणि नवीन रेसिपी सोबत।
तोपर्यंत धन्यवाद.